नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। तर मित्रांनो, मुंबईमध्ये एक भरती होत आहे, गव्हर्नमेंट जॉबच आहे। याबद्दलची माहिती आज आपण संपूर्ण घेणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे याची जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी किंवा ओबीसी कॅन्डिडेट असाल किंवा माजी सैनिक महिला असाल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेलं नाही। नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मित्रांनो। त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल जे आपण पाहणारच आहोत तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। महाजॉब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जॉबचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। त्याचबरोबर मित्रांनो, महाभरती 2019 ची तयारी तुम्ही करणार असाल तर त्याच्या पूर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ती लिंक सुद्धा तुम्ही चेक करू शकता। ऑनलाईन प्रिपरेशन तुमची होऊन जाईल। सर्व पूर्व प्रश्नपत्रिका आपण तलाठी भरतीच्या, त्याचबरोबर शिपाई भरती किंवा जी जिल्हा परिषद मार्फत भरती होणार आहे त्याची आपण कव्हर करणार आहोत। जॉब स्टेशन नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता। बघा मित्रांनो, टोटली जी भरती होत आहे मुंबईमध्ये ती 25 जागांसाठी होत आहे। पदाचे नाव तपशील बघा, कोणकोणती पदे आहेत आणि तपशील कशा प्रकारे असणार आहे। पद क्रमांक 1 बघा, मॅनेजर, चीफ मॅनेजर आयटी सिस्टीमची टोटल 1 जागा आहे मित्रांनो। दुसरं पद बघा, ऑफिसर, सिनियर ऑफिसर फायनान्सचे टोटल 4 जागांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आणि तिसरं महत्त्वाचं पद आहे ते मॅनेजमेंट ट्रेनीचे टोटल 20 जागा आहेत मित्रांनो। ट्रेनीचे पद असले तरी कायमस्वरूपी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। महत्त्वाचं पद आहे। टोटल अशा 25 जागा आहेत मित्रांनो, ज्यासाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय पाहिजे तुम्हाला यासाठी अप्लाय करण्याची शैक्षणिक पात्रता। पद क्रमांक 1 साठी बघा, बीई, बीटेक, एमटेक, कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा आयटी मध्ये पाहिजे किंवा एमसीए असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर 9 ते 12 वर्षाचा अनुभव पाहिजे मिनिमम या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 2 साठी बघा, सीए, सीएमए किंवा 60 गुणांसह बीकॉम व एमबीए फायनान्स, त्याचबरोबर 1 ते 3 वर्षाचा मिनिमम तुम्हाला अनुभव पाहिजे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 3 जे मॅनेजमेंट ट्रेनिंग आहे त्यासाठी बघा, यासाठी अनुभव कोणता आहे नको आहे मित्रांनो। फक्त 60 गुणांसह तुम्हाला बीई, बीटेक पाहिजे। मेकॅनिकल चालेल, मायनिंग चालेल, इलेक्ट्रिकल चालेल, केमिकल चालेल किंवा मिनरल चालेल किंवा मास्टर पदवीच पाहिजे। सीए, सीएमए किंवा 60 गुणांसह बीकॉम व एमबीए फायनान्स हे तुम्ही हे जे क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी अप्लाय करू शकता। यासाठी सॅलरी जी आहे ती सुद्धा मित्रांनो अट्रॅक्टिव्ह मिळत आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला जे फोकस करायचं आहे तिसऱ्या नंबरच्या पोस्टला तुम्ही फोकस करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, वयाची अट काय असणार आहे, 31 डिसेंबर 2018 रोजी कन्सिडर केलेली आहे तिने। पद क्रमांक 1 साठी बघा 42 ते 45 वर्ष हे सरसकट आहे मित्रांनो। त्यानंतर बघा पद क्रमांक 2 साठी 35 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि पद क्रमांक 3 साठी 28 वर्षापर्यंत आहे। सर्वांसाठी ही वयाची अट असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी। जे तुमचं नोकरी ठिकाण ते असणार आहे ते मुंबई असणार आहे। ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी ठिकाण मिळणार आहे। ही जी भरती होत आहे ती IREL अर्थात इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये होत आहे। त्यामुळे नक्कीच फी बघा यासाठी किती असणार आहे। पद क्रमांक 1 साठी कोणतीही फी नाही आहे। मात्र पद क्रमांक 2 साठी जनरलला फक्त 100 रुपये फॉर्म पे आहे। त्याचबरोबर पद क्रमांक 3 साठी जनरलला 250 रुपये फॉर्म पे आहे। जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एससी, एसटी, पीडब्ल्यूडी किंवा ओबीसी कॅन्डिडेट असाल किंवा माजी सैनिक किंवा महिला असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फॉर्म पे यांनी आकारलेली नाही आहे। त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही फॉर्म फिलअप करून यासाठी अप्लाय करून ठेवू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे http://www.jobapply.in किंवा IREL जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळून जाईल। तर ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो। आय होप तुम्हाला नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल। जर तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा। त्याचबरोबर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।